बंधु नहीं, भाई और बहन, आज ही बोलना है ना। तो बात ये है, हम लोग मंगल पाठ के बाद रोज गाते हैं भावे भावना भाविये भावे दीजिए दान, पर भावे का अर्थ आज हमको व्यवस्थित रूप से देखना है। किस तरह से भावना आदमी के अंदर की बदलती है और कैसे बदलना चाहिए, आदि का अभ्यास अब हम पिछले दिनों में करना है। कहा गया है, तू समझ मना विचार करुनी पाही, तव जीव लग कोणी नाही। बोला, तू समझ मना विचार करुनी पाही, तव जीव लग। 5 नंबर का सांगा, 239, 5 नंबर 239. तुझ सोडविना मात पिता धनदारा, तू ऐक भावना बारा. तुझ सोडविना मात पिता धनदारा, तू ऐक भावना बारा. इंद्रिय भोग क्षण भर है, इंद्रिय भोग क्षण भर है. आयुष्य पड़े भर भर रे, आयुष्य पड़े भर भर है. जाशील गड्या सोडूनी सर्व पसारा, तू ऐक भावना बारा. जाशील गड्या सोडूनी सर्व पसारा, तू ऐक भावना बारा. तू समझ मना विचार करुनी पाही, तव जीव लग कोणी नाही. तू समझ मना विचार करुनी पाही, तव जीव लग कोणी नाही. वास्तविक पाहता, मराठी नको नहीं का, आज हमें देखना है कि कुछ भी हो, आखिर वास्तविकता वास्तविकता होती है. मरने वाले के साथ कोई मरता नहीं है, जान देने वालों के साथ कोई जान देता है नहीं. आपको बुखार आया है तो वो बुखार में आपका आधा ले सकती नहीं. आपको कैंसर हुआ है तो आधा कैंसर में ले सकती नहीं. कहीं भी देखो हम अकेले हैं और हमने सायकोलॉजी तयार कर ली है. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं, याच्याशिवाय माझं चालत नाही, त्याच्याशिवाय माझं चालत नाही, तो आहे म्हणून सगळं आहे. इस तरह से हम अपनी क्या करती है, भावनाओं को बढ़ा देते हैं. वो भावना कौन सी है? कोणती भावना? अनित्य भावना नाही, 12 भावना नाही, थारी उर्मिनी. प्रातिभाषिक सत्य, हे प्रातिभाषिक सत्य आहे. त्याला प्रातिभाषिक सत्य याला म्हणतात की इथं प्रकाश पडतो, तोच प्रकाश दुसरीकडे कुठेतरी पडतो आहे, आपण त्याला खरं समजतो. अब मराठी तो मराठी आने लग गया, क्या करूं? मराठीत बोला. तो इस तरह से हम लोग क्या करते हैं, उधर देखते हैं, प्रातिभाषिक सत्य को सत्य मानते हैं और सत्य को है उसको हम भूल बैठे हैं. सत्य को भूल बैठे हैं हम. अपनी आत्मा सबसे ज्यादा सत्य है दुनिया में, वो अपनी आत्मा है. आत्मा के अलावा कुछ भी सत्य नहीं है, सब झूठा है, सब साइकोलॉजिकल है, सब मानसिक
आधार पे टिका हुआ है और हमने कल्पना किया बल पर उसको टिका के रखा है। बाकी कोई किसी का है नहीं, जाने वाले के साथ कोई मरता नहीं कि उसकी चिता रच दी है मैं भी उस पे सो जाऊं, ऐसा कोई कहने वाला है नहीं। भगवानों, ये हमारी इंद्रिया देखो ना, इंद्रिया देखते देखते 40 साल हुए कि चश्मा लगता है, 40 साल हुए कि चश्मा लगते हैं। 60 साल होने के बाद कई कहो घड़ी घड़ी सुनू तो हमें नहीं, जल्दी कान कच्चा पड़ जावे। इस तरह से हमारी जीभ जो है तो पहले जितनी चीजें हमको भाती थी, इमली देखते तो मुंह में पानी छूटता था, उम्र हो जाने के बाद इमली को देख के कुछ नहीं होता, इमली मुंह में डालने की भी इच्छा नहीं होती। अपने आप इंद्रियां सारी बदल रही है, हमारे ध्यान में नहीं आ रहा है पर सारा बदल रहा है। इंद्रिय भोग क्षण भर है। और हमारी आयु, अभी हम छोटे बच्चे थे, हमको गोद में लिया जाता था, हमको मांडी पे सुलाया जाता था और देखते देखते हम बड़े हो गए। तन हा शब्द है, तन जो शब्द है उसका अर्थ होता है जो ताना जाता है, तनता है, आगे आगे खींचता है, उसको तन कहते हैं। देखते देखते बच्चा कैसा हो जाता है, बड़ा दिखने लगता है, देखते देखते पैर पकड़ने लगता है, देखते देखते वो दौड़ने लगता है, देखते देखते वो बोलने लगता है और करते करते इतना बड़ा हो जाता है कि छोरी देखनी पड़ी। अब चौकी छोरी आपने मिली चाहिए, छोरो बड्डो हुए है, छोरी ने देख, वहां तक लड़का कितना बड़ा हो गया इसका हमको पता नहीं लगता। तो इस तरह से हमारी आयु भी लगातार बदल रही है, हमारा शरीर लगातार बदल रहा है। और देखते देखते हमारी उम्र तो, अभी हम 1 साल के थे, 2 साल के थे, छोटे थे और देखते देखते इतने सारे बड़े हो गए, हम इतने बड़े हो गए कि सारी बातें अब हमको ध्यान में आने लग गई। इतने बड़े हम हो गए भगवानों, अब तो कब मौत आएगी पता नहीं, कब आखिरी दिन आएगा, कब आखिरी श्वास आएगी, कुछ भी कह सकते। मरना है जरूर, पण कधी मरणार है कोणाला माहिती का? नक्की नाही, ये मालूम नहीं है, कब मरने वाले हैं ये मालूम नहीं है। हम कैसे हैं, अगर याद करना है तो 4 बातें याद करो। पहली बात, मैं जरा धर्मी हूं, मतलब बुढ़ापा मेरे साथ चिपका हुआ है। कब मैं बूढ़ा हो जाऊंगा पता नहीं, कब दांत पड़ जाएंगे, कब तोंड बोळख्या सारखं होऊन जाईल, काही सांगता येत नहीं। तो देखते देखते हमारा बुढ़ापा हमारे करीब आता जा रहा है। मैं कौन हूँ? जरा धर्मी हूँ। दूसरी बात, मैं वियोग धर्मी हूँ, तुला या जन्मात तर कधी सोडणार नाही, पण जन्मोजन्मे तुला सोडून मी राहणार नाही, असे सांगणारे कुठे जातात आणि कुठे पत्ता लागत नाही त्यांचा, आणि सांगणारे सांगूनच असेच राहतात। आमच्या इथे अशा प्रकारचे लोक आले होते, महाराज 100 वर्षापर्यंत मी मरणार नाही, मी त्याचा इलाज करतो, मॅग्नेटिकचा इलाज करतो, मॅग्नेटिक सगळं मला माहिती आहे आणि मी 100 वर्षाच्या अगोदर मरणार नाही। 85व्या वर्षी गेले, आता त्यांना कोण विचारायला जाणार, कोण सांगणारा जाणार? 85 वर्षात ते निघून गेले। कोठावदे त्यांचं आडनाव होतं, मुंबईचे होते ते, आणि गेले। भाग्यवंतांनो, आपल्याला पण सांगता येत नाही मी कधी कोणा बरोबर माझा वियोग होईल। मारो परिवार, मारा टाबर, मारी लुगई, मारो घर, इतो मारो ईरा बिना मेरे सकू नहीं। और कधी थे जापरे होने सोडने किंवा थाने सोडने वे कधी जापरेला उरो कोई पत्तो लागे कहीं। मैं वियोग धर्मी हूँ। हमारे माँ बाप हमको छोड़ के चले गए, हम तो हाथ मल के ही बैठे रह गए, पर उनके बिना तोंड दाबून बुक्क्याचा मार। आई वडील गेले कोणाला आवडतं, पण तरी गेले तर ते सहन करावं लागतं। मी वियोग धर्मी आहे। मैं कैसा हूँ? वियोग धर्मी हूँ। तीसरी बात, मैं व्याधि धर्मी हूँ। व्याधियां तो मेरे पीछे हाथ धोके लगी हुई है, कभी सर्दी हो गई, कभी जुकाम हो गया,
कभी खांसी चालू हो गई, कभी बुखार आ गया। ये छोटी बड़ी बीमारी है तो ठीक है, पर आगे चलकर डायग्नोसिस जब हो जाता है तुम्हाला कॅन्सर आहे, काय होत असेल जीवाला सांगा। जेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे आणि त्याचं ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल, त्यावेळेला जीवाची काय उलघाल होते ज्याची त्यालाच माहिती। मी व्याधी धर्मी हूँ, मैं कैसा हूँ पता नहीं, कब मेरा लकवा हो जाएगा, कब मुझे कैंसर हो जाएगा, कब कौन सी बीमारी हो जाएगी, कोई पता नहीं है। मैं कैसा हूँ, व्याधि धर्मी हूँ। और चौथी बात, मैं मरण धर्मी हूँ। कितीही अजर अमर राहण्याचे उपाय करा, मस्त इतके जोरदार बंगले बांधा की भूकंप आला तरी ते तुटणार नाही, असे बंगले बांधले तरी ते सोडून जावं लागणार। की त्या उभा राहिला होता त्या घरात, त्याच घरात त्याला आडवं झोपवलं जातं आणि आडवं त्याला घेऊन जावं लागतं, त्या शिडी बांधून त्याला घेऊन त्याच घरातून, जे घर तो आपलं मानत होता, ज्याच्याशिवाय त्याला चालत नव्हतं, आ म्हारी खोली है, आ म्हारी जागा है, आ म्हारी गादी है, आ आठेच में सूला, दुजीकडे सुणार नाही। कुठं गेलं सगळं? मेल्यानंतर आप मुवे फिर डूब गई दुनिया। पण तरी आदमी काय अभिमान करतो, हम याने हम किसी से कम नहीं, हम किसी से कम नहीं। रस्त्यातून चालतात तरी असे असे चालतात जसं काय त्यांच्यासारखे तेच। अशा प्रकारे मनुष्य अहंकार करतो। संत कबीरांनी सांगितले आहे, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की। हाड़ जले जैसे लकड़ी की मोली, हाड़ जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की पूली, बाल जले जैसे घास की पूली, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की। कोणत्याच गोष्टीचा भरोसा राहिलेला नाही, तरी सुद्धा मनुष्य स्वतःला एवढा मोठा समजतो, जसं काय आजर अमरपद घेऊन आलेला आहे, कधी मरणारच नाही, कधी आजारीच पडणार नाही, कधी कोणाला सोडूनच जाणार नाही, अशा प्रकारे तो रोजचा जगतो। रोज त्याचं दिनचर्या अशी असते, मी म्हणजे कोण, माझ्याशिवाय काम चालत नाही, माझ्याशिवाय घर चालत नाही, माझ्याशिवाय समाज चालत नाही, मी आहे म्हणून सगळं आहे। अशा प्रकारे मनुष्य स्वतःला मोठा समजतो। पण आमच्या 12 भावना म्हणतात, तू अनित्य भावनाचा शिकार आहे। अनित्य भावना ही तुला लक्षात ठेवता आली पाहिजे। सगळं अनित्य आहे, इंद्रिय अनित्य, शरीर अनित्य, आपले सगळे संबंधी सगळे अनित्य। हे घर सुद्धा काय आहे? आता आपल्याला एवढं सुंदर नवकोर स्थानक दिसतंय, 100 वर्षाने बघा याची स्थिती काय होते ती। 100 कशाला, 50 वर्षांनंतरच बघा काय याची स्थिती होते। नाशिकला आम्ही होतो, ज्या घरात राहत होतो ते घर इतकं छान होतं की विचारू नका, आणि आता तिथं बघितलं मातीचे ढिगारे साधले, सगळं पडलं घर, सगळ्या भिंती पडल्या, सगळे वरचे छत पडले आणि मातीचा ढिगारा तो झालेला आहे। घर सुद्धा बघता बघता अनित्य होतात,
ज्या घरात आपण राहिलो आहे ते घर नेहमीच टिकेल याची पण गॅरंटी नाही. कधी जावं लागेल हे सांगता येत नाही. तर पहिलं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे ते कोणतं? अनित्य भावना. सगळं अनित्य आहे, याला नित्य समजू नका. फेरा खावती बखत सोऱ्या कई मुळके आणि कई तर कपडा पेरेन कई नखरा करे जसं काही अजून अमर सौभाग्य लेने आई आहे. और नंतर जेव्हा वैधव्य तिला येतं, तिचे पती तिला सोडून जातात, तेव्हा तिला लक्षात येते ते आभाळ फाटून जातं तिला. अरे बापरे, असं वाटलं होतं की आम्ही कधीच एकमेकांना सोडणार नाही, पण शेवटी एकमेकाच्या अगोदर मागे मागे पुढे जावंच लागतं. एकत्र कोणी जात नाही, कोणी अगोदर कोणी नंतर, पण जावं लागतं. आणि वियोग हा होतो म्हणजे होतो. तरी लग्नाच्या वेळेला सगळ्या गोष्टी विसरून फक्त आम्ही म्हणजे खरे, आम्ही म्हणजे शाश्वत, आम्ही म्हणजे पक्के असं सांगून आपण सगळा व्यवहार करतो आणि बघता बघता सगळं काही बदलून जात असतं भाग्यवंतांनो. म्हणून प्रत्येकाने चिंतन करावं, मी अनित्य धर्मी आहे. मी कोण आहे? अनित्य. सगळं अनित्य आहे. जगातले सगळे घर अनित्य आहे, शरीर अनित्य आहे, संबंध अनित्य आहे आणि आपलं जीवन सुद्धा नित्य आहे का? आपण मरणार नाही असं कोणी सांगणार आहे का? महाराज मरायचं तुम्ही मरा, आम्ही मरणार नाही सांगणार आहे का कोणी? जावंच लागणार कधीतरी. प्रत्येकाला प्रत्येकाचा उठावणा होणारच भाग्यवंतांनो. म्हणून पहिली भावना आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, अनित्य. कोणती भावना? अनित्य भावना. हे सगळं अनित्य आहे, याच्यात एवढं मन चिटकवून ठेवण्याची गरज. आपण काय करतो? पक्क चिटकून घेतो त्याला एवढं पटकन चिटकून घेतो. इन घर में तो मैंने कोई काढ़ सके नहीं, मारा बाप रो घर है, मारो घर है, नेक पैसा खर्चा करे आहे. आणि असं पक्क. पण तेच घर पडलं तर काय करणार? तेच घर हळूहळू कुठं गळायला लागलं, कुठं पडलं, कुठं काय झालं, घर बघावं बांधून, लग्न बघावं करून. त्याच्या समस्या कधी पुऱ्या होत नाही. तरी मनुष्य त्या अनित्याला नित्य समजतो, हे त्याचं खूप मोठं भ्रम आहे. आणि हा भ्रम टाळण्यासाठी भगवान महावीरांनी 12 भावना सांगितलेल्या आहेत. किती भावना? 12 भावना सांगितल्या आहे. त्यात पहिली भावना कोणती आहे? अनित्य भावना. आपल्या इथं सगळ्यात शक्तिशाली असतात चक्रवर्ती, षटखंडाधिपती असतात. त्यांच्याजवळ एवढी शक्ती असते की हिरा असतो ना, हिरा तो तुटत नसतो जल्दी हातोड्याने सुद्धा. तो हिरा त्यांची दासी असं करून हिऱ्याचा चुरा करते. इतकी शक्ती त्या दासीमध्ये असते. आणि ती दासी फक्त काय? चक्रवर्तीचं उष्ट खात असते. त्यांच्या ताटात जे राहतं ते तिला खायचं असतं. उष्ट खाऊन खाऊन तिच्यात एवढी शक्ती आलेली असते की ती हिरा सुद्धा राखेच्या डळीप्रमाणे चुरून टाकते. एवढी तिच्यामध्ये शक्ती असे. आमचे असे भरत चक्रवर्ती झाले, आदिनाथ भगवंतांचे सत्पुत्र भरत चक्रवर्ती. आणि म्हणतात त्यांच्यावरूनच भारत हे नाव पडलेलं आहे, पण तसं नाहीये. भारत नावाला अनेक कारण आहे. भा याचा अर्थ होतो प्रकाश, आणि प्रकाश निर्माण करणारे लोक ज्या ठिकाणी ऋषी मुनी राहतात त्या देशाचं भारत. प्रकाशात रत राहणारे, प्रकाशात एकीभूत होऊन राहणारे, प्रकाशात तल्लीन राहणारे असे लोक ज्या देशात झाले त्या देशाचं नाव भारत असं पडले आहे. तर ते भरत महाराजा होते ना, इतके सुंदर होते. त्यांची सुंदरतेला काय विचारावं. त्यांचं वैभव जर ऐकलं तर तुम्ही ऐकतच राहाल, इतकं वैभव आहे त्याचं. पण अशा प्रकारे भरत महाराजा, त्यांच्याजवळ शीश महल होता. शीश महल म्हणजे काचेचा महल होता.
आणि काचेच्या महालात ते गेले. स्वतःच्या सौंदर्याला बघून ते इतके गार झाले. बापरे, एवढा सुंदर मी दिसतो का, इतका छान आहे का मी. अशा प्रकारे माझं वय एवढं झालं पण अजून म्हातारपण माझ्या चेहऱ्यावर आलं नाही, माझ्या शरीरावर म्हातारपण आलं नाही. त्यांच्या हातात ब्रासलेट होता. तो ब्रासलेट कशाचा होता? नाही, हिऱ्यांचा नाही, दुसरं काय असतं ते, माणिक मोती जडाऊ. तो ब्रासलेट होता. ते काय म्हणतात कोणतं, तर त्या हिऱ्याच्या ब्रासलेटला त्यांनी बघितलं त्यांच्या हातात. आता हिऱ्याचं समजा आपण, तर हिऱ्याच्या ब्रासलेटला त्यांनी बघितलं आणि ते इतके गार झाले. बापरे, स्फटिकाचं होतं. स्फटिकाचं त्यांचं ब्रासलेट होतं आणि ते बघून ते इतके गार झाले की बापरे, एक तर माझा हात एवढा सुंदर आणि त्याच्यात ब्रासलेट एवढा सुंदर, काय माझा हात दिसतो असं ते बघत होते. तेवढ्यात त्यांच्या बोटातली अंगठी खाली पडली. अंगठी खाली पडली आणि त्याने बघितलं अंगठी घातलेली होती तोपर्यंत तर बोट किती छान दिसत होतं आणि अंगठी खाली पडली तर बोट कसं सुनं झालं बोट, बिना अंगठीचं सुंदर झालं. अरे म्हणजे असं आहे का. मग दुसरी अंगठी काढली, तिसरी अंगठी काढली, चौथी अंगठी काढली, सगळं काढत गेले की बिना दागिन्याचा मी कसा दिसतो, बिना दागिन्यांचा मी कसा दिसतो. वरचं मुकुट काढलं आणि सगळा दागिना त्यांनी काढला आणि फक्त त्यांचं शरीर त्या आरशात ते बघत होते. ओ हो, तर मी असा आहे का. त्या दागिन्या 1 नूर आदमी 10 नूर कपड़ा और 1000 नूर नखरा. 1 नूर आदमी 10 नूर कपड़ा और 1000 नूर नखरा. तो सगळा नखरा काढून टाकला आणि त्यानंतर सांगितलं असा मी आहे का. ओ हो, म्हणजे असा मी आहे. माझा आत्मा कसा आहे, हे तर शरीर आहे बाहेरचं, त्याच्या आतला आत्मा कसा आहे. त्या आत्म्याच्या ध्यानामध्ये ते लागले आणि ध्यान करता 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 ते एवढे तल्लीन झाले त्याच्यामध्ये, आत्म्यामध्ये एकरूप झाले. आणि एकरूप झाल्यानंतर त्यांच्या आत्म्याच्या आजूबाजूला जेवढे कर्म होते सगळे बाजूला सरकले, सगळे नष्ट झाले कर्म आणि फक्त आत्म्याचा गोळा तिथं राहिला आणि तो खुलायला लागला. खुलता खुलता एवढा खुलला तो की त्यांना 3 लोक आणि 3 काळ स्पष्ट दिसायला लागले. आत्म्यामध्ये भरपूर ज्ञान भरलेलं आहे. बाहेरचं ज्ञान हे खोटं ज्ञान आहे, सायकोलॉजिकल ज्ञान आहे, पैसे कमवण्याचं ज्ञान आहे, पण खरं ज्ञान आत्म्यामध्ये असतं. आणि तो आत्मा त्यांचा उघडत गेला 16 कळ्यांनी तो आत्मा उघडून गेला आणि त्यांना 3 लोक आणि 3 काल स्पष्ट दिसू लागले. ओ हो, अशा प्रकारचं माझं रूप आहे. आणि मी त्या खोट्या दागिन्यांना घालवून माझं रूप समजत होतो. ते खोटे दागिने होते, ते सगळं खोटं होतं, शरीर पण खोटं होतं, आतला खरा आत्मा तर आज मला सापडला आहे. अशा प्रकारे ते केवली झाले. केवळ ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आदिनाथ भगवंतांचे ते प्रथम पुत्र होते आणि त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि प्राप्ती झाल्यानंतर गंमत अशी झाली, तो महाल असा झाला की तिथं जो जायचा त्याला केवळ ज्ञान व्हायचं, जो जायचं त्याला केवळ ज्ञान व्हायचं. श्री भरतेश्वर ना हुआ पटोदर 8, आदित्य जशातिक पहुंचा शिवपुर वाट. तर भरतेश्वर जिथे झाले त्यांना केवळ ज्ञान झालं. ते त्या महालात जे जायचा त्याचं चिंतन जागृत व्हायचं आणि कर्मे सगळे बाजूला सरकायचे आणि त्यांना केवळ ज्ञान व्हायचं. अशा करता करता त्यांच्या पाठ सांभाळणारे 8 चक्रवर्ती झाले. 8, पण 8 पण सुद्धा काय झालं, केवळ ज्ञान झालं. आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर हे काहीच आवडत नाही, सगळं काही 2 नंबर 4 नंबरचं असतं. खरं त्याला सापडलेलं असतं आणि त्याला काहीच नको असतं. अशा प्रकारे केवळ ज्ञान 8 लोकांना झाल्यानंतर 9वा जेव्हा त्या ठिकाणी आले त्याने सांगितलं हा महाल असा आहे,
हा महाल असा आहे, इथं कोणी आलं की त्याला केवळ ज्ञान होतो. हा महालच नको. त्याने स्वतःच्या हाताने हातोड्याने महाल तोडून टाकला. त्यानंतर केवळ ज्ञानाची परंपरा बंद झाली. भाग्यवंतांनो, काही का असेना सत्याचा शोध लावणारा देश हा आपला भारत देश आहे. आणि भारतामध्ये आत्मप्राप्ती करणे हे सगळ्यात मोठं काम ऋषीमुनींनी सांगितलं आहे, वेदाधिकांनी सांगितलं आहे. ते काम आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आत्तापासून अनित्याला चिटकायचं नाही. जे अनित्य आहे, समजा एखादी हिऱ्याची अंगठी हरवली तर लगेच 8 दिवस भूक लागत नाही, महिनाभर झोप येत नाही. काय, माझी अंगठी गई, माझी अंगठी गई, माझी अंगठी संभाळण्यात नक्की होती ना, ते मरोदर सोडण्यात जाणार आहे ना. पण उरुमती इतो जीव का अंगठी गई म्हणजे सगळं गय. और अशा प्रकारे आपण अनित्य वस्तूला एवढे चिटकून राहिलेलो आहोत आणि त्याला आपण आपलं समजतो. आपले पैसे, आपली कमाई, आपली दुकान, आपली जमा बाजू, आपल्या बँकेतलं खातं हे सगळं आपलं आहे असं समजून चालतो. आणि त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होतं आहे. कारण की अशी संधी पुन्हा मिळणार नाही. आपल्याजवळ सगळं आहे ना. विमान कोण चालवतो? मनुष्य विमान एवढं आकाशात जात असेल पण त्याला तयार करणारा मनुष्य, त्याला उडवणारा मनुष्य. समुद्राच्या आतमध्ये तळापर्यंत पोचायचं असलं कोण पोचतो? मनुष्यच पोचतो. मनुष्याला सगळं काही करता येतं. मनुष्याने एवढा मोठा आविष्कार तयार केला. एक काळ होता आपल्या इथं अग्नी नव्हती. अग्नीचा शोध लागला त्यावेळेला लोकांनी नाचायला लागले अशा प्रकारे. आणि करता करता आता इलेक्ट्रिसिटी आली आणि बघा एवढंसं बटन दाबलं की लगेच एवढा प्रकाश होतो. सगळं कबूल आहे पण शेवटी हे सगळं नश्वर आहे. हे सगळं काय आहे? अनित्य आहे. याला चिटकून राहण्यासारखं काहीच नाही. कोणत्याच वस्तूला चिटकून राहायचं नाही. आणि कोणतीही वस्तू हरवली तर आपला जीव बेचैन करून घ्यायचा नाही, मन बेचैन करून घ्यायचा नाही. कारण की अनित्य होतं ते अगोदर जाणार होतं, अगोदर माझ्यापासून सुटणार होतं, ते अगोदर सुटलं. याच्या नंतर सुटणार होतं ते अगोदर सुटलं. एवढं त्याला एवढा भाव द्यायची गरज नाही. आपण त्या पैशासाठी बीपी काय वाढवून घेतो, शुगर काय लावून घेतो पाठीमागे. किती प्रकारचे आजार या अनित्याच्या प्रेमापोटी आपण लावून घेतलेले आहे. फक्त अनित्य आहे. आपला मुलगा अनित्य, आपली मुलं अनित्य, आपली संतती अनित्य, आपली संपत्ती अनित्य, सगळं अनित्य आहे. नित्य असं काहीच नाही. एक तर ते सोडून मला जाईल, नाहीतर मी सोडून त्यांना जाईल असं होणार आहे. त्याच्यासाठी आज फक्त मनुष्याने चिंतन करायचं. ते कोणतं? अनित्य. काय काय अनित्य आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण प्रत्येक वस्तू बघायची, काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे. अशा प्रकारे जर आपण नित्य अनित्याच्या गोष्टी केल्या तर आपला मानसिक स्तर वाढेल आणि बघता बघता आत्म्यापर्यंत आपण पोहोचू शकू. आत्म्याचं ध्यान आपल्याला लागू शकेल. म्हणून सांगितलेलं आहे, तू समज मना विचार करुनी पाही, तव जीव लग कोणी नाही. तुझ सोडविना मात पिता धनदारा, तू ऐक भावना बारा, तू ऐक भावना